वस्त्रहरण या मालवणी तुफान लोकप्रिय नाटकाचे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं मुंबईमध्ये निधन झालं। त्यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। रुग्णालयामध्येच वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मालवणी बोलीभाषेतील अजरामर वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं। वयोपरत्वे आलेल्या आजारांशी झुंजणाऱ्या गवाणकर यांच्यावर दहिसरमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली। वस्त्रहरण या नाटकाचे तब्बल 5000हून अधिक प्रयोग झाले। आजही या नाटकाचे प्रयोग गर्दी खेचत असतात। या नाटकानं गंगाराम गवाणकर यांना मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केलं। पहिल्यांदाच मालवणी बोलीभाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहात आणून ते प्रचंड लोकप्रिय करण्याचं श्रेय गंगाराम गवाणकर यांच्याकडे जातं। महाभारतातली व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांवर भाष्य करणारं वस्त्रहरण सारखं फारसिकल नाटक आजही तितकंच लोकप्रिय आहे। वस्त्रहरण सारखं कालातीत नाटक देणाऱ्या गवाणकर यांनी व्यंगात्मक मांडणी असलेली इतरही नाटकं लिहिली। त्यांना सुद्धा रसिकांची पसंती मिळाली। जागर या मराठी चित्रपटाची पटकथा सुद्धा त्यांनी लिहिली होती। तर वात्रट मेले, वन रूम किचन, दोघी, वर भेटू नका यासारखी 20हून अधिक नाटकं त्यांच्या नावावर आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।